दुपारनंतर इथे ब्लॉग शूट केला आहे मी आणि आज आहे पाडवा। पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। दुपारच्या जेवणात आज मी बनवली कैरीची चटणी, फ्लावरची भाजी, भात, वरण आणि चपाती। अशा पद्धतीने आजचं दुपारचं जेवण मी बनवलं आहे। याचा ब्लॉग मी शूट केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। आणि इथे गुलाबजाम देखील आहे स्वीट डिश मध्ये। अशा पद्धतीने आजचं हे दुपारचं जेवण आहे। जेवण केल्यानंतर मी फराळ बनवायला सुरुवात केली आहे। आज मला 2 पदार्थ बनवायचे, मुरमुऱ्याचा चिवडा आणि लाडू असे 2 पदार्थ आज मी बनवणार आहे। तर मी इथे मुरमुरे छान चाळून घेतलेत, त्यानंतर इथे पुढील तयारी केली आहे। याआधीच मी चिवड्याची रेसिपी शेअर केलेली आहे। भडंग मुरमुऱ्यांचा हा चिवडा आहे, त्यामुळे आता मी रेसिपी देत नाही। चॅनलवर दिवाळी फराळ या नावाने प्लेलिस्ट देखील मी बनवली आहे। त्यामध्ये सर्व फराळाची पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये सांगितलेली आहे। ती प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या शेवटी इथे टॅग करते, तुम्ही नक्की पहा। त्यामध्ये पुडाची करंजी, शंकरपाळ्या, पातळ पोह्यांचा चिवडा हे सर्व मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। आणि प्लेलिस्ट असल्यामुळे तुम्हाला बॅक टू बॅक व्हिडिओ पाहता येतील। फराळ बनवायला घेतला की आधीच सर्व तयारी करून घ्यायची, म्हणजे फराळ बनवायला अजिबातही वेळ लागत नाही। मी नेहमी याच पद्धतीने काम करते, सर्व साहित्य प्रमाणासह घेऊन ठेवते आणि त्यानंतर मी इथे रेसिपी करायला सुरुवात करते। रेसिपीमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये हे सर्व सांगत नाही, पण हा ब्लॉग आहे त्यामुळे यामध्ये मी सर्व गोष्टी रिव्हील करत आहे, सर्व सिक्रेट्स इथे सांगत आहे। आणि हे सर्व सांगताच इथे माझा चिवडा देखील तयार झालेला आहे। त्यानंतर इथे मी लाडू देखील बनवले। माझी आई ज्याप्रमाणे लाडू बनवायची त्याच पद्धतीत मी इथे लाडू बनवले आहेत। या लाडूची प्रॉपर रेसिपी मी तुम्हाला लवकरच देणार आहे। माझी आई या लाडूला दामटीचे लाडू असे म्हणते। खरं तर हे लाडू मी पहिल्यांदा बनवले आहेत आणि पहिल्यांदा बनवून देखील एकदम परफेक्ट इथे तयार झालेले आहेत। अजिबातही याचं प्रमाण चुकलं नाही, एकदम व्यवस्थित असे हे लाडू तयार होतात। फराळ बनवायला घेतला की मुलींना खूप उत्सुकता असते की आज नक्की काय बनणार आहे घरात, म्हणून त्या राहून विचारायला येतात की मम्मा आज काय बनवते। आणि तुम्ही इथे पाहू शकता एकदम दाणेदार असे हे लाडू तयार झाले आहेत। पहिल्यांदा बनवले तरीही एकदम व्यवस्थित तयार झालेत। शिवाय यामध्ये पाक आणि पाकाचं प्रमाण देखील खूप महत्त्वाचं असतं, तरच हे लाडू व्यवस्थित तयार होतात, वळले जातात, नाहीतर मग ही रेसिपी फसण्याची देखील शक्यता असते। पण घाबरायचं काही कारण नाही, कारण मी एकदम योग्य प्रमाणासह रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। फराळ करता करता कळूनच नाही आलं संध्याकाळ कधी झाली। इथे पटकन मी दिवे लावून घेतले। टायसन पण आलाय बाहेर आणि आजची रांगोळी प्रांजलने काढली आहे, हे पहा, ती अजून शिकत आहे रांगोळी काढायला। आणि आता वेळ आहे स्वयंपाक करण्याची, तर इथे मी पटापट स्वयंपाकाची देखील तयारी करते आणि मग स्वयंपाक करून घेते। आणि प्रांजलला खायचा होता पास्ता, त्यामुळे इथे ती पास्ता घेऊन आली आहे आणि आज ती स्वतःच पास्ता बनवणार आहे। मला इथे प्रमाण विचारायला आली की मी किती घेऊ किती नाही। आज या दोघी मिळून पास्ता बनवणार आहेत। खरं तर मीच बनवून देणार होते, पण प्रांजल म्हटली की मला बनवायचं आहे, मीच बनवणार आहे, त्यामुळे तिला म्हटलं ठीक आहे तू बनव। प्रमाण मी सांगितलं आणि आता त्या दोघी मिळून पास्ता बनवणार आहेत। आणि इथे तुम्ही पाहू शकता प्रांजलने एकीकडे पास्ता बॉईल होण्यासाठी ठेवलाय, मी भात लावलाय आणि आता इथे मी बटाट्याची भाजी बनवायला घेतली आहे। हलकंसं तेल गरम असतानाच मी तेलामध्येच सर्व मसाले ॲड केले आणि छान परतून घेतलंय, म्हणजे मसाले जळणारही नाही आणि भाजीला कलरही छान येईल। आणि इथे मी अशा पद्धतीने गोल गोल राऊंड मध्ये बटाटे कापून घेतले आणि मग कढईमध्ये ॲड केले आहेत। आता याची बटाट्याची कोरडी भाजी मी इथे बनवते आहे। वेळ खूप कमी आहे त्यामुळे इथे मी पटापट कामं करून घेत आहे। अजून मला तयार व्हायचंय कारण संध्याकाळी मी आज मिस्टरांचं ऑक्शन करणार आहे। सकाळी ते खूप लवकर गेले आणि मला देखील खूप सारी कामं होती, त्यामुळे सकाळी जमलं नाही ऑक्शन करायला, त्यामुळे मी आताच ऑक्शन करणार आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये मी थोडीशी आमचूर पावडर ॲड केली, त्यानंतर हलकंसं पाणी ॲड करून आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आणि भाजी शिजून द्यायची।
तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता प्रांजलने पास्ता करायला घेतलाय आणि इथे डिल्लू सर्व जो पसारा झालाय तो आवरून घेत आहे आणि पास्त्यासाठी तिने इथे सर्व सॉसेस वगैरे देखील दीदीला गोळा करून दिलेत। असा या दोघींचा टीम वर्क असतो, एक मदत करत असते आणि एक बनवत असते। हे पहा, प्रांजलने तेलात कांदा परतून घेतलाय, आता टोमॅटो ॲड केलाय, टोमॅटो देखील ती आता परतून घेत आहे। त्यानंतर सर्व प्रकारचे सॉस इथे ॲड करायचे। सगळ्यात आधी इथे रेड चिली सॉस तिने ॲड केलाय, त्यानंतर ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप ॲड केल्यानंतर इथे सोया सॉस ॲड केलाय आणि आता पिझ्झा पास्ता सॉस ॲड केलाय। त्यानंतर इथे पास्ता मसाला ॲड केलाय, पूर्ण सॅशे तिने यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये बॉईल केलेला पास्ता तिने ॲड केलाय। हे पहा, पास्ता देखील तिने एकदम व्यवस्थित असा बॉईल केलाय, मी स्वतः चेक केलाय। त्यामुळे प्रांजल आता हळूहळू कुकिंगमध्ये एक्सपर्ट होत चालली आहे, हे मी खात्रीने सांगू शकते। आणि इथे मी घेतली आहे आता भाजी बनवायला, तर इथे मी टोमॅटोची पातळ भाजी बनवते। त्यासाठी इथे कढईमध्ये मी कढीपत्ता ॲड केलाय, त्यानंतर थोडंसं वाटण ॲड केलंय। वाटण तयार असल्यामुळे इथे कुकिंगला अजिबात वेळ लागत नाही। आता इथे मी सगळे बेसिक मसाले जे आहेत ते ॲड करून घेते। सगळ्यात आधी घरगुती काळा मसाला घेतलाय, त्यानंतर मी इथे धना पावडर ॲड केली, कांदा लसूण मसाला ॲड केलाय, लाल तिखट ॲड केलंय, मीठ ॲड केलंय आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। डेली कुकिंगमध्ये मी एवढेच मसाले ॲड करते, कधी जर काही एक्स्ट्रा बनवायचं असेल तरच मी वेगवेगळे मसाले त्या हिशोबाने ॲड करत असते। सर्व मसाले छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेत। त्यानंतर आता यामध्ये टोमॅटो ॲड करायचे, छान मिक्स करून घ्यायचंय आणि मग पाणी ॲड करून आपल्याला ही भाजी शिजवून द्यायची आहे। इथे मी वाटण घेतलंय, या वाटणाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील घेऊ शकता, त्याने देखील ही भाजी खूप सुंदर बनते। जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा इन्स्टंटमध्ये काही बनवायचं असेल तर मी अशा पद्धतीच्या भाज्या चूज करते, जेणेकरून माझा वेळही वाचतो आणि खाण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन देखील राहतात। अशा पद्धतीने आता इथे टोमॅटोची भाजी मी शिजायला ठेवली आहे आणि इथे पास्ता तयार आहे, मुली पास्ता खात बसल्यात। मी देखील इथे पास्ता टेस्ट करून पाहिला, खूप छान तयार झाला होता। आणि हे पहा, आता इथे भाजी देखील तयार झालेली आहे, ऑलमोस्ट सर्व स्वयंपाक इथे तयार आहे। टोमॅटोची पातळ भाजी तयार आहे, इथे बटाट्याची भाजी तयार आहे आणि पास्ता खाऊन झाल्यानंतर मी चपात्या देखील केल्या होत्या। आता वेळ आहे स्वतःचं आवरण्याची, कारण मला आता मिस्टर घरी आले की लगेचच त्यांचं ऑप्शन करायचं आहे। वेळेनुसार आपल्यालाही धावपळ करावी लागते आणि तसंच मी केलंय आणि इथे मी छान अशी तयार झाली आहे। हे पहा, माझा हा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। ॲक्च्युली ही पार्टीवेअर साडी आहे, पण मी त्याला इंडियन टच दिलाय, तो काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी आवरून तयार झाले आहे, हे पहा, आणि इथे मी तयार होऊन लगेचच ऑप्शन करायला घेतलंय। मिस्टर देखील घरी आल्यावर थोडे फ्रेश झाले आणि लगेचच आम्ही इथे ऑप्शन करायला घेतलंय। अशा पद्धतीने आजचा हा तुमच्यासाठी बनवलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। एक एक करून आम्ही तिघींनी मिस्टरांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर आम्ही फराळ खाल्लाय, जेवण केलं, किचन आवरलं आणि नंतर मी ब्लॉग एडिट केला, कारण दुसऱ्या दिवशी मला तुम्हाला ब्लॉग दाखवायचा असतो, त्यामुळे मी ब्लॉग एडिट करत बसले आणि मग रात्री मी त्याला व्हॉइस ओव्हर दिलाय। अशा पद्धतीने माझा फुल डे बिझी असतो, अजिबातही मला टाईम मिळत नाही, कुठल्याच एक्स्ट्रा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नसतो आणि फक्त दिवाळी म्हणूनच नाही तर माझ्याकडे अजिबातही टाईम नसतो। मी नेहमी अशाच पद्धतीने बिझी असते, माझं रूटीन मी अशाच पद्धतीने ठरवले आहे की मी पूर्ण वेळ बिझी असावं, जेणेकरून माझं माइंड ॲक्टिव्ह राहावं आणि मला नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं। माझं नॉर्मल रूटीन देखील मी शेअर करणार आहे की मी दिवसभरात काय काय करत असते, ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला मी डेली लाईफमध्ये काय काय करते ते पाहायचं असेल, त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करावी लागेल आणि कमेंटमध्ये मला सांगावं लागेल की तुम्हाला माझे डेली रूटीन पाहण्याची इच्छा आहे, तरच मी तो ब्लॉग शूट करणार आहे। आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आय होप तुम्हाला हा माझा आजचा ब्लॉग आवडला असेल, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।
पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा पल्लवीज रेसिपी. थँक्स फॉर वॉचिंग.